प्रवास एवढाच करता केला कशासाठी तुकोबा राया? एका धरणीकरानं माझ्या तुकोबांना प्रश्न केला, तुकोबा तुम्ही सांगता उद्या आयुष्यामध्ये अट्टहास केला यासाठी केला, होता अट्ट हाच, पण कशासाठी? हा माझा शेवटचा दिस गोड भावा. त्याचे दोन अर्थ लागतात, दोनही अर्थाचा भावार्थ आपण पुढे बघूया. हा माझा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता उभ्या आयुष्यामध्ये अट्टहास केला. ठीक आहे तुकोबा, तो दिवस तुमचा गोड झाला, हे कशावरनं? तुकोबा सांगतो तो दिवस निश्चितच गोड झाला, पण निश्चित गोड झाल्यानं आता मी विसाव्याला पोहोचलो असं मला वाटतंय. कारण आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसाव्याचं स्थान. कारण विसावा का वाटतं मला? कारण जीवनामधली जी आशा आहे, तृष्णा आहे, जी वासना आहे, ती वासना आता मला कुठेतरी थांबलेली वाटते. कारण खुंटली या धावा तृष्णेची या. आणि कौतुक वाटतं मला, थोडस विकू द्या दादा याला. कौतुक वाटतं मला माझ्या या गेलेल्या आयुष्याचं, समर्पित केलेल्या आयुष्याचं पूर्ण विराम येण्या अगोदर जे जगलोय ना, त्या आयुष्याचं मला कौतुक वाटतंय. कौतुक वाटते झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. असं आयुष्य परमोच्च पदाला प्राप्त झालं. कारण काय? कारण लोक जे मिळवण्याकरता साधना करतात ती मुक्ती आहे, पण ती मुक्ती आमची दासी आहे बरं का, ती आमची नवरी आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिधी नोवरी. आणि आता दिवस चारी खेळी मिळी. कारण आता विसाव्याला येऊन पोहोचलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या. विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्ही आम्ही जर सर्वजण या ठिकाणी किम निमित्त किम कारण कशा निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो, जमलो, त्याचं सर्वांना स्रोत आहे ना? म्हणी भाषा समजत ना? कशा निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो, जमलो, त्याचं सर्वांना स्रोत आहे. तरी सुद्धा वक्त्याचं वक्तृत्व म्हणून मुळीच नव्हे तर कर्तव्य म्हणून आणि माझ्या संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अल्पसा परिहार देणं उचित ठरेल. तत्वत्या न्यायानं आज या ठिकाणी आपल्यामधनं गेलेले अखेर ज्यांनी इहलोकीची यात्रा संपविली आणि पुढच्या प्रवासाला ज्यांचं गमन आहे, कैलासवासी लक्ष्मण बाबा पवार बाबांनी अखेर इहलोकीची यात्रा संपवून पुढच्या प्रवासाला त्यांचा हा प्रारंभ आहे. त्यांच्या पाश्चात असणारे ज्यांनी हा सोहळा घडून आणला, त्यांची मुले श्री हरिभक्त परायण भाऊसाहेब लक्ष्मण पाटील पवार, त्याचप्रमाणे बाबांच्या तीन कन्या वल्हाबाई रघुनाथ पाटील जमधडे, कैलासवासी कल्याबाई शिवाजी पाटील लोखंडे आणि कांताबाई संतू पाटील म्हस्के, त्याचप्रमाणे नातवंड अर्जुन भाऊसाहेब पाटील पवार, गोरख भाऊसाहेब पाटील पवार आणि समाधान भाऊसाहेब पाटील पवार, हा समस्त असणारा पवार पाटील परिवार आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी हे भगवत कार्य या पवार पाटील परिवाराने घडून आणले असो. भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल, गुरुवर्य जशी बुद्धी देतील, तसं वेळ तर संपण्याचा झालाय, पण आपली सुरुवात झाली असो. अगदी थोडक्या वेळामध्ये अभंगाच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी सर्व आप्तेष्ट गणगोत्र इष्ट मित्र स्वजन सखे सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आणि खरं तर या कार्याची शोभा वाढविण्याकरता आवर्जून उपस्थित असणारी मंडळी, सुविद्य सुसंस्कृत सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध असणारी सर्व गायकवृंद, सर्व मंडळी या ठिकाणी ज्ञानानं गुणानं वयानं अनुभवाने निष्ठ असणारी सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. अधिक वेळ न दवडता, कारण वेळ कमी आहे, सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि प्राप्त प्रसंगी निवडलेल्या अभंगामध्ये प्रवेश करता येईल. विठ्ठला विठ्ठला ज्या निमित्ताने जगलो माईबाप निमित्त आहे दशक्रियाविधी. जो जीव इहलोकीच्या प्रवासात जन्माला आला त्याच्या ठिकाणी कुठेतरी जाणं लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना मामा? जो येतोय त्याला एक दिवस जावं लागणार आहे, याचा शंका नाही, याती नास्त्यत्र संशय. हा जो येतोय ना त्याला एक दिवस जावं लागणार आहे. म्हणून बघा ना, आम्ही कधीतरी म्हणतो याला चांगल्या दिवशी मरण आलं, ते आपण म्हणतो, पण खरं सांगू मरण येत नाही हो. मरण आहे त्याच ठिकाणी असतं, आपण चालून जातो. मला सांगा ना, आपलं वय 100 वर्षाचं सांगितलं, 100 वर्षामध्ये आपलं सध्याचं वय जर चालू रुटीन जर 30-40च्या आसपास असेल, हा 30 वर्षाचं 40 वर्षाचं आयुष्य चालून 100 कडे जातं का 100 चालून 30-40 कडे येतं? काय मत आहे तुमचं बसलेल्यांचं? 30 वर्षाचं आयुष्य चालून 100
आयुष्यात चालून 30 कडी येतं? 100 चालून येतं का? 30 चालून 100 कडे जातं. मग तरी आपण काय म्हणतो, मरण आलं. पण बघा ना, सांगेल व्यावहारिकतेने सांगेल थोडस चला पुढे. आषाढी सारखी वारी असावी आणि त्या वारीमध्ये जात असताना माईबाप, त्या वारीला जात असताना त्या ठिकाणी आपल्या नांदगाववरून एखादी बस निघाली. 5-50 प्रवासी आहे. थोडस व्यावहारिकतेमध्ये चला, 5-50 प्रवासी त्या ठिकाणी बसलेले आहे आणि प्रवासामध्ये निघाले. जाता 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 8 ते 10 तासाचा रन काढला आणि बस पंढरपुरेमध्ये जाऊन पोहोचली. आणि तिथं गेल्यानंतर आमचे भाविक एकमेकाला, जे प्रवासी आहेत हे तिथं गेल्यानंतर, बाबा तिथं गेल्यानंतर, पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तिथे एकमेकाला म्हणतं, बाबा उतरा, पंढरपूर आलं का? पंढरपूर नाही आलं. हे चालून सोलापूर जिल्ह्यात गेलं. पंढरपूर आहे तिथं आहे, पंढरपूर नाही आलं. तसं मरण आलं नाही, मरण येत असतं. आणि साधू संत याला आयुष्यामधनं जाणं नाही, मरण नाही समजत. या आयुष्याचा प्रवासाचा पूर्ण व्यायाम साधू संत ज्याला समजतात, तो हा शेवटचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्या पाश्चात मृत्यूलोकीच्या व्यवहारातनं ज्यांचं जाणं आजचं आहे, ज्यांनी हा प्रवास थांबवून पुढच्या प्रवासाला प्रारंभ केलाय, ते लक्ष्मण बाबा पवार असतील. अखेर पुढच्या प्रवासाला त्यांचं जाणं आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी खरं तर एकत्रित आलो. मरणोत्तर क्रिया, जी काही तिसरी क्रिया उत्तर विधी सांगितली मरणानंतरची, ती आहे दशक्रिया विधी. शास्त्र सांगतं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय, पंच प्राण, हे जे काही तत्व आहे, हे जे काही तत्व आहे ना, या तत्वांनी गुंफलेली ही क्रिया आहे. आणि ही क्रिया गेलेल्या जीवात्म्याच्या पाश्चात करावीच लागते. विठ्ठल. कारण एकच आहे, आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक या तापानं कुठल्याही प्रकारच्या त्याच्या मरणोत्तर सत्रामधले जे काही त्याची नातलग आहे, घरामधली जी काही व्यक्ती आहे, या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा जाच होऊ नये, त्रास होऊ नये, याच्याकरिता हा सोहळा सर्वांना साजरा करावाच लागतो. गेल्यानंतरची ही तिसरी उत्तर क्रिया, पहिली आहे अंतविधी, दुसरी आहे राखसावर तो राखीचा कार्यक्रम, तिसरी आहे ती म्हणजे दशक्रिया आजची. इथून पुढे 3 दिवसांनी एक सोहळा होतो, त्याचं नाव 13व्या विधी. 13व्या विधीच्या दिवशी तुमच्या आमच्या मधनं गेलेला हा जीवात्मा मार्गाला लागतो. मार्गाला लागलेल्या जीवाला 99,000 योनीमधनं जावं लागतं. पण जाता 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 13व्या नंतर त्या जीवाचा पहिला मुक्काम असतो 13वा झाल्यानंतर 17व्या दिवशी. त्यावेळेला आपण गेलेल्या जीवाच्या नावाने इकडे पहिला महिना जीव घालतो. असं करत 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 13व्या पर्यंतच्या 4 उत्तर क्रिया आणि तिथून पुढे घडलेल्या ज्या काही आहे त्या 12 उत्तर क्रिया, 12 16, अशा 16 उत्तर क्रिया या गेलेल्या जीवात्म्याच्या पाश्चात होतात. आणि त्या उत्तर क्रियांपैकी आजची जी उत्तर क्रिया आहे ती उत्तर क्रिया आहे तिसरी, तिचं नाव आहे दशक्रिया. विठ्ठल विठ्ठल. या जीवात्म्याचं नावानं आजच्या दिवशी पिंडदान आहे, ज्ञानदान आहे, कर्मदान आहे, अन्नदान आहे आणि नामचिंतन देखील आहे. मग चला ना, पिंडदान का, थोडासा स्पर्श, नेहमीच ऐकतो आपण, पण थोडा स्पर्श करू आणि पुढे जाऊया. ऐका ना, आजच्या दिवशी खरं तर माईबाप 3 पिंड पाडली जातात. पहिला पिंड अर्पण केला जातो दक्षिण दिशेला, दुसरा पिंड अर्पण केला जातो जो यमलोकीचा हा कारभार बघतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त, त्या चित्रगुप्ताला. आणि तिसरा पिंड अर्पण केला जातो जो तुमच्या आमच्या मधनं गेलेला जीवात्मा आहे कैलासवासी लक्ष्मण बाबा पवारांच्या नावानं हा तिसरा पिंड आहे. विठ्ठल. असे 3 पिंड आजच्या दिवशी पाडले जातात. आणि खरं तर काकस्पर्शाती महत्वाचा सगळ्यांना प्रसंग ज्ञात आहे. त्रेतायुगाचा काल आहे, 14 वर्षाचा वनवास आहे. आणि 14 वर्षाच्या वनवासामध्ये ज्या वेळेला सीता मातेला वेदना झाल्या आणि सीता मातेचा प्रसंग ज्ञात आहे. भगवंताच्या नावाने टाहो फोडला, भगवंताच्या नावाने टाहो फोडला, भगवंताने ऐकलं. शास्त्र सांगतं भक्ताला झालेले कष्ट हे देवाला सहन होत नाही, म्हणून देव कुठंतरी धावत आला. कारण त्याचं प्रीत आहे एक वाणी, एक वचनी आणि एक पत्नी. रघुकुलामध्ये जन्माला आलेला तो स्वामी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. आपल्या रघुकुलाला कलंक लागू नये, डाग लागू नये म्हणून त्या ठिकाणाहून भगवान परमात्मा सीता मातेच्या वेदना जाणून धनुष्याचा बाण सोडणार. तो बाण लागला, ज्याला लागला तो इंद्राचा मुलगा जयंत आहे. शरणाला कुठेतरी वयाच्या 16व्या वर्षी आईनं तरुण्यातला तरुणाईला तत्वनिष्ठ
ज्ञान देणाऱ्या माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, जो मज होया अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मिची। जो अनन्यतेने त्याला शरण येतो ना, त्याचा जन्म आणि मरण चुकवणे माझं कार्य आहे। आणि त्यावेळेला तो शरण येतोय। भगवंताने सांगितलं 84 लक्ष योनीमध्ये जो जीव जाईल ना, पोशाख म्हणून द्यायचं ठरवलं। 84 लक्ष योनीमध्ये जो जीव जन्माला येईल, अखेरी हलुकीचा प्रवास थांबवेल, पण जाता क्षणाला तो एक जीव तुला मात्र दिसेल। पण ज्या वेळेला त्या जीवाची वासना पूर्ण होईल, तू जाऊन त्या पिंडाला स्पर्श करशील। हा उशाप, हा काकस्पर्श त्यासाठी महत्वाचा मानला गेला, कारण भगवान प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगाच्या कालामध्ये तो जयंतला दिलेला उशाप आहे। विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्यांचा ती तुकोबा आहे। चला बघा, तुकोबा या सांगतात की आयुष्यामध्ये आलोत माईबाप, पण ऐका ना, इथं आल्यानंतर जाणलं, इथं आल्यानंतर प्रत्येक क्षणाला आठवलं मला, हा काळरूपी बोका आहे ना, हा काळरूपी बोका। नाथ बाबा सांगतात, पाहतो उंदीर आयुष्यामध्ये एक दिवस जाणं आहे आणि काळरूपी बोका त्याची वाट बघतोय। पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पैसा काळ लोका नेत असे। काळरूपी बोका, ज्याप्रमाणे उंदीर मांजरावरती झडप, बरोबर आहे ना, ज्याप्रमाणे उंदीर मांजरावरती झडप, हाच म्हणतात महाराज। विठ्ठल बोलतात माईबाप, ज्याप्रमाणे मांजर उंदरावरती झडप घालते ना, त्याप्रमाणे हा काळरूपी बोका कधी आयुष्यामध्ये आलेल्या या जीवात्म्यावरती घड, त्या ठिकाणी आयुष्यावरती झडप घालेले सांगता येत नाही। आणि नेहमी नेहमी तो वाट बघतो, याचीच बघतो। घडी घडी काळा
जीवाची पाहे अजून किती आहे अवकाश हा आलेला जो काही जीवात्मा आहे याला नेण्याकरता काळरूपी बोका बसलेला आहे आणि तो वाट बघतोय या जीवात्म्याला नेण्याकरता तो बघत नाही असं किती शिल्लक राहिलं पण याचे दिवस किती शिल्लक राहिले बघण्याकरता जो समर्थ आहे तो काळरूपी बोका आहे तुकोबा सांगतात उद्या आयुष्यामध्ये आलो ना आल्यानंतर हा विचार केला मरण येत नाही बाबा मरण येत ते ठरलेलं आहे हा आयुष्याचा पूर्ण विराम आहे एक दिवस जावं लागेल पण जाता जाता मरण असं असावं म्हटले माईबाप कशा स्वरूपाचं मरण असावं जाताना आमचा हा शेवटचा क्षण शेवटचा जो काही वेळ आहे ती वेळ एवढी गोड असावी की तो दिवस गोड होण्याकरता उभ्या आयुष्यामध्ये आम्ही अट्टहास करावा मग का हो तुकोबाराया धरणेकरांना विचारलं तुकोबाराया तुम्ही सांगतात उभ्या आयुष्यामधला हा गोड होण्याचा दिवस जो काही आहे तो शेवटचा असतो उभ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केले ज्याच्या करता केले तो हा शेवटचा दिवस आहे का मग तुकोबारायांना धरणेकरांना विचारल्यानंतर तुकोबा सांगतात बाबा उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्या करता साधना केली कारण नुसतं एवढा पाठ नाही केला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा हा विचार मी नाही केला मग जर अंतकाळाला नुसतं नाव घेतलं असतं तरी सुद्धा आयुष्याचा उतार होत बरोबर ना बाबा अंतकाळी नाम घेतलं असतं तरी सुद्धा कारण गणिका आजाबाई अनेकांचा उद्धार केला ना कधी शेवटच्या क्षणाला नाव घेतलं तरी सुद्धा त्यांचा उद्धार आहे पण का हो याच्यावरती उत्तर देत असताना त्यावेळेला महात्मे थोडे पलीकडे गेले जावं प्रत्येकाला लागतं मरणा भला विदेश काजा अपमान होय कोई अरे मरणा भला विदेश काजा अपमान होय कोई जीव जंतु भोजन करे तो कोटी यज्ञ का फल पावे विठ्ठल जावं प्रत्येकाला लागतं पण जात असताना आमचा हा जो काही जाण्याचा दिवस आहे ना तो कसा व्हावा हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबा सांगतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस किंवा दिवस गोड व्हावा
हा दिवस माझा गोड व्हावा. नेमकी दिवस कोणता गोड व्हावा? तुम्ही आम्ही जो मरणाचा शेवटचा दिवस समजतो ना, हा दिवस, याचे दोन अर्थमतीत अर्थ लागतात हा. शेवटचा दिवस म्हणजे आयुष्य जगून झालं आणि आयुष्याचा जिथं पूर्ण विराम आला ना, त्याला तुकोबा सांगतात आमचा हा शेवटचा दिवस गोड झाला. किंवा हे करत असताना ज्या वेळेला अपूर्ण कार्य पूर्ण करण्याकरता देवानं धाडलं, अपूर्ण कार्य पूर्ण करण्याकरता देव म्हटले जावं लागेल तुम्हाला नामदेवरायांना. त्यावेळेला नामदेवराय विचारतात देवा कशा करता जायचं? तुमचं अपूर्ण कार्य राहिलं ते पूर्ण करता तुम्हाला मृत लोकांमध्ये जावं लागेल. नाही देवा, शक्य नाही जाऊ शकत मी. कारण तिथे गेल्यानंतर जी काही जीवाची दशा होती, शेवटची दशा होती, प्रेतयात्रा निघतात, रामनाम सत्य होतं, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. मी जाणार नाही मृत लोकांमध्ये. ठीक आहे, नका जाऊ. पण एक सांगू, तुमचं अपूर्ण राहिलेलं कार्य करण्याकरता तुम्हाला पुन्हा तुका म्हणे माझं दाढीले निरोपा, दाढीले निरोपा, मार्ग आटोपा तुकोरूप, मार्ग आटोपा तुकोरूप. तुका म्हणे माझं दाढीले निरोपा, मार्ग आटोपा तुकोरूप, मार्ग आटोपा तुकोरूप. निरोप पाठवला. संत हाती निरोप आला आणि त्या ठिकाणी नामदेवरायांनी होकार दिला. देवा ऐके हे विनंती केली. ठीक आहे, जातो मी. निघाले आणि तिथून निघाल्यानंतर नामदेवराया निघाले. थेट निघाले म्हणजे चालत नाही निघाले बरं का मामा, चालत नाही निघाले. भगवंत सांगतायत देहू मध्ये बोल्लभ नावाचे एक सद्गुरू असत आहे, सज्जन सद्गुरू असत आहे, त्यांच्या घरी जावं लागेल. आणि निघाले, नामदेवराय निघाले. पण ऐका ना, आले कणकाईच्या पोटा, आले कणकाईच्या पोटा. नामदेवराय तिथून आले, ज्यांच्या घरी आले ते बोल्लभा नावाचे सद्गुरू पिता झाले आणि कणकाई सारखी आई साहेब ते ठिकाणी माता झाली. तिथं आल्यानंतर आपलं कार्य जे काही होतं ते कार्य केलं. वयाचे 42 वर्ष येऊन पोहोचले आणि देवाला कबुली दिली होती, विनंती दिली होती. देवा, ज्या वेळेला अखेर आयुष्याचा पूर्ण विरामाचा जो काही दिवस येईल ना, तो दिवस उजडल्यानंतर तुला यावं लागेल बर का. आणि देवाला विनंती त्या ठिकाणी, कारण तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, संतांमार्फत त्या ठिकाणी डोरोप गेला. देवाने कबुली दिली होती, नामदेवराया तुम्ही जा आणि तिथलं आयुष्य तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नेण्याकरता मी स्वतः येईल बर का. ही कबुली आठवली आणि आठवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा तुकोबांना वाटलं आता देवाला आठवण नाही राहिली, म्हणून असं वाटतंय. सनकाधिक संतांनी सांगितलं की जो काही भगवंताचं वाहन, काय त्याचं नाव, काय नाव त्याचं, इर्टिगा ना, भगवंताचं वाहन, काय नाव त्याचं, गरुड राजा. गरुडाला विनंती पाठवा. पण गरुडाला विनंती पाठवायची ठरवली, कारण वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. त्यावेळेला गरुडाचे भाई, गरुडाचे भाई, गरुडाचे भाई, निरोप गेला. त्या ठिकाणी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुड राजाला विनंती करा, गरुड राजा निरोप देऊन पोहोचवेल आणि निघाला गरुडा मार्फत. पण गरुड राजा सांगतोय देवा खरं सांगू का, संकटिक संतांना त्या ठिकाणी विनवणी करून सांगताय खरं सांगू का, हा निरोप आम्ही नक्की पाठवला असता, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा नाना, तुमचा हा निरोप आम्ही देवाला नेऊन पोहोचवला असता. पण खरं सांगू का, आमच्यापेक्षा आम्ही त्वरित येताना मान्य आहे, आम्ही त्वरित वेगाने येतो. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, बघताना करता हा आमचाही वेग मागं पाडतो आणि सुरुवातीला धावून येतोय. विठ्ठल विठ्ठल. गरुड राजा सांगतोय देवा ऐका ना, आम्हाला विनवणी करवण्या अगोदर खर तर त्याचे पाय जिच्या हातामध्ये आहे, प्रत्येक शब्दाकरता पुरावा. पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, हाते लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते.
आहे ती संत मागताय सांगतात गरुड राजा सांगतोय मला विनवणी करण्या अगोदर त्याचे पाय जिच्या हातात आहे भगवंताचे पाय जिच्या हातात आहे ती आहे लक्ष्मी आई साहेब तिला विनंती करा ना पाय लक्ष्मीच्या हाती कशी यावे तिला विनंती केली पण तिला विनवणी केल्या अगोदर पुन्हा संतांना आठवलं एवढं विनंती करताना गरुड राजाला केली गरुड राजा सांगतोय लक्ष्मी मातेला करा लक्ष्मी मातेला विनवणी केली पण आणखी वाटतंय कुणाला तरी विनवणी करावी वनसेच्या जागे मारुती याला पट्टीत नाही आणि जाणकारी म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे येथे पाहिजे शेषाला विनंती केली शेषाला सांगितलं ठीक आहे देवाला आठवण करून दिली देवाला आठवण झाली तुकोबाने कुठेतरी जात असताना सांगितलं होतं मी जातो वल्लभ नावांच्या सद्गृहस्थाच्या घरी जातो तिथे जाऊन माझं राहिलेलं आयुष्य जे काही आहे ते कार्य मी पूर्ण करतो मग ते कार्य पूर्ण करण्या अगोदर कुठेतरी आठव झाला हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मी येणार ही कबुली दिली होती दशमीच्या दिवशी तुकोबांनी त्या ठिकाणी तुकोबांना नेण्याकरता दशमीच्या दिवशी विटेवरचा पांडुरंग परमात्मा तिथून निघाला थेट देहूमध्ये आल्यानंतर तिथं उभा असताना त्या ठिकाणी दशमीचा दिवस गेला तुकोबांनी बघितलं देव आला एकादशीचा जागर करून घेतला देवाकडनं एकादशीचा जागर झाला आणि एकादशीचा जागर करून घेतला एकादशीचा जागर झाल्यानंतर द्वादशीचं पारणही त्या ठिकाणी सोडलं ऐका ना माईबाप देव आलाय दशमीला दशमी झाल्यावर एकादशीचा जागर केला द्वादशीचं पारणं सोडलं आणि तुकोबांनी सांगितलं देवा थांबा अजून काही थोडा वेळ गावामध्ये चक्कर मारून येतो कुणी येतंय का बघतोय गेले नकार ऐकला पुन्हा सांगितलं थांबा तुकोबा थांबा देवा अजून होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोक येण्याकरता तयार नाही होळीची पोळी झाली आणि तुकोबांनी बघितलं येण्याकरता कोणी समर्थ नाही जातो आता मी त्या ठिकाणाहून आणि निरोप बघितला अखेर जनतेचा निरोप या संता हाती आला जो काही निरोप होता आता मी जातोय तुम्ही फक्त कृपा असू द्या बर का आम्ही जातो तुम्ही आता कृपा सुधारी आम्ही जातो तुम्ही आता कृपा सुधारी आम्ही जातो तुकोबरायांनी जगाचा त्या ठिकाणी विराम घेतला जगाचा निरोप घेतला आम्ही जातो कृपा सुधारी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग देव दशमीला आले दशमीला येऊन हा शब्द कुठे वापरला ऐका ना देव दशमीला आले म्हणून म्हटलं वाढ वेळ झाला उभा पांडुरंग हा देव त्या ठिकाणी आल्यानंतर देव उभे आहे पण जात असताना ऐका ना भगवान परमात्मा ज्याच्यावरती आरूढ झाले पिवळा पितांबर
थकला गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. शेवट गोड झाला कोणी म्हणावा ऐका ना माई बाप. उभ्या आयुष्यामध्ये आयुष्याचा पूर्ण विराम येत असताना ज्यावेळेला जगाचा नायक नेण्याकरता येतो, उभं आयुष्य ज्याच्याकरता रखडलं, उभ्या आयुष्यामध्ये ज्याच्याकरता प्रयत्न केले, कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला ऐका ना. तुकोबा सांगतात जे कार्य पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आलो ते कार्य पूर्ण झालं आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर तो जगाचा नायक रखुमाईचा वर तो मला नेण्याकरता आला. म्हणून मला असं वाटतं शेवटचा दिवस याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग का हो तुकोबा तुमच्या जीवनामधला हा शेवटचा दिवस गोड झाला का? तुकोबा सांगतात निश्चित झाला, कारण शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अखेर माझा हा गोड झाला कारण मला जगाचा नायक नेण्याकरता आला. म्हणून उभ्या आयुष्यात याच्याकरता प्रयत्न केले. हरिभजनी है ढवळले जग याच्याकरता उभ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला. कशा करता? हा माझा जाण्याचा हा माझा शेवटचा दिवस रखुमा देवीवर जो काही भेटेल हा दिवस माझा गोड व्हावा याच्याकरता मी प्रयत्न केला. मग का हो तुकोबाराया शेवट आणखी कुणाचा गोड झाला का? गोड अशी प्रमाण देता येतात, गोड अशी उदाहरणं देता येतात. पण एवढं सांगेल आणि अगदी थोडक्या वेळामध्ये सेवा अडकून घेईल. पण ऐका, रामायणामध्ये प्रसंग येतात माईबाप. ज्यानं रामाच्या समोर प्राण सोडला त्याचं नाव आहे जटायू. नाशिक जिल्ह्यासारखा आपला पवित्र जिल्हा, पवित्र जिल्ह्यामधला इगतपुरी सारखा तालुका, इगतपुरी सारख्या तालुक्यामधला टाकेज नावाचं क्षेत्र, ज्या क्षेत्रावरती भगवान परमात्मा त्या ठिकाणी सीतेचा शोध घेत 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 ज्या क्षेत्रावरती गेले ते क्षेत्र आहे टाकेज नावाचं क्षेत्र. आपल्या पवित्र जिल्ह्यामध्ये वसलेलं ते गाव आहे. ज्या ठिकाणी रामाच्या समोर प्राण सोडावा त्यांना म्हणावं माझा शेवट गोड झाला. ज्यांना अखेर जगाच्या कर्त्या समोर त्या ठिकाणी आपला देह सोडावा त्यांना म्हणावं माझा शेवट गोड झाला. आणि तुकोबा एवढं सांगता सांगता आणखी संत तुलसीदास वर्णन करतात, कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला. जागर नाम मरत मुख आवा अधम मुक्त होई श्रुती गावा तो धमलोचन गोचर आगे जटायूसारख्या महात्म्यांनी म्हणावा आमचा शेवट गोड झाला. आणि हा शेवट गोड होण्याकरता उभ्या आयुष्यामध्ये तुकोबा संतात प्रयत्न केले. उभं आयुष्य ज्याच्याकरता रखडलं, कारण ज्ञात आहे संसार रूपी सागरामध्ये एकदा पडलो ना इथं दुःखाचा डोंगर आहे. दुःख बांधवडी ह्या संसार सुखाचा विचार हे सगळं जे काही जमलेलं आहे मायावी गोत्र आहे. हे मायावी गोत्र इथं कुठेतरी संपणार आहे, कारण हे जे काही मायावी आहे माया विघ्न जमला खरे म्हणता मी माझे निघरे. हे तो संपत्तीचे वारे सासोकारी जाईल, हे जाणार आहे. धन दारा हे सगळं काही जमवलं हे कुठेतरी लयाला जाणार आहे. हे जाणलं आणि जाणून कुठेतरी वाटलं आयुष्य बघतोय तो काळरूपी भोका आहे. आयुष्य
करा ध्यानी राहा श्रीहरीच्या. मग का हो, नेमकी कोणत्या श्रीहरीच्या ध्यानी राहायचं जेणेकरून शेवटचा दिवस गोड होण्याकरता प्रयत्न होईल, शेवटचा दिवस गोड होण्याकरता कुठेतरी त्याची मदत होईल. तर महात्मे सांगतात बाबा त्याच्याकरता एका ध्यानी राहा श्रीहरीच्या. तो श्रीहरी कोणता, एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने त्याचं वजन करूया. हाताने टाळी वाजवा, मुखाने वजन करा. विठोबा रखुमाई, ज्यांनी केलेच होते हातवर त्यांनी खाली घेऊन टाका. सांगितलं नाही पण बाय चान्स केले असतील तर. अभंगाच्या प्रथम चरणामधनं तुकोबा सांगतात, उभ्या आयुष्यामध्ये अट्टहास केला यासाठी केला होता अट्टहास. हा माझा जाण्याचा जो काही शेवटचा दिवस आहे तो गोड व्हावा याच्याकरता उभ्या आयुष्यात प्रयत्न केले. उभ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केले म्हणजे नेमकी केलं काय, सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधली आणि त्याला जोडी नारायणाचे नाम घेतलं. अशा उभ्या आयुष्यामध्ये हा प्रयत्न केला आणि माझा शेवट अखेर गोड करून घेतला. मग ठीक आहे तुकोबा, जावं लागतं, प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे, वेळ कमी आहे असे वाटवायची. जो यहलोकीच्या प्रवासात आला तो एक दिवस जाणार आहे. कुठेतरी चाणक्याने ती माईबाप वर्णन करून जाते, ऐका ना. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम पैसा, गेलेला पैसा लाखोने कमवता येतो माईबाप जीवनामध्ये, बरोबर आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम, गेलेले मित्र पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये मिळतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, पत्नी एक गेली दुसरी करता. काय मत आहे मामा? पत्नी एक गेली दुसरी करता. बाबा तुमचं तेच मत आहे का? हाय त्यांना मिळत द्या. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पत्नी. पण हा सिद्धांत जमदग्नी ऋषींना सिद्धांत हा खरा ठरवलाय. स्वतःची पत्नी रेणुका माता आहे त्या मंत्राच्या अस्तित्वावरती जोरावरती पुन्हा त्या ठिकाणी जीवित गेली. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, जमीन एकदा गेली कष्ट करून त्या ठिकाणी पुन्हा उभी करता येते. पण ऐका ना, चाणक्याने ती सांगते या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रयत्नांकरवी आणि प्रयत्नांतनं पुन्हा पुन्हा आणि पुन्हा मिळतात बाबा. पण ऐका, आयुष्यामधनं जर हा नरदेह हरवला ना, एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हा देह काळ्यारूपी बोकानं जर नेला, देह जाणार आहे, नाशिवंत देह परिमळ गेली ओस फुल देती. परिमळ गेली ओस फुल देती. आयुष्याच्या वाटी
शेवटी देह तैसा ज्याप्रमाणे फुल सुकल्यानंतर जे काही तोडून फेकल्या जाते ना तद्वत त्या ज्ञानाने या ठिकाणी मिळालेला हा नरदे आहे. एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. हा जर एकदा गेला ना माई बाप तो पुन्हा पुन्हा मिळू शकणार नाही. आयुष्यामध्ये आल्यानंतर हा नरदेह 84 लक्ष योनीमध्ये खेचर भुचर गोचर अनेक प्रकारचे योनी आहे. पण माऊली सांगतात माई बाप एकदा की या योनीत न गेला ही योनी मिळेलच असं सांगता येत नाही. माऊलींचे बोल आहे ऐका ना किती गोड असते. त्या ठिकाणी माऊलींनी बोल सांगितले उपजे ते नासे नासिले ते. जे वाक्य निघाले ना संतांच्या मुखातनं मुखोद्गत वाणीतनं ते वाक्य अतिगोड आहे आणि त्या अतिगोड वाक्यांचा शब्द बाहेर पडलं उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे. माई बाप शेवट एक दिवस प्रत्येकाचा आहे. जे जे म्हणून ते अंकुर रूपाने उगवलं ते कुठंतरी नाश पावणार आहे आणि जे जे नाश पावलं ते पुन्हा कुठंतरी उगवणार आहे. विठ्ठल सर्वं पुनर्लब्धम न शरीरम पुन्हा पुन्हा. पण त्याला पुन्हा मानवी योनी मिळेल हे सांगता येत नाही. पण जाता जाता या आयुष्यामध्ये आल्यानंतर खरं तर माणसाचं मरण कसं असावं याचं मरणोत्तर सत्रातला जर प्रसंग बघितला तर सांगेल ना तुम्हाला. चला महाभारतामध्ये थोडस महाभारतात जाऊन पुन्हा भारतात येऊ. पण ऐका ना महाभारतातला गोडाचा प्रसंग. जाता जाता माणसाचं मरण असावं कसं. जाता जाता कप वात पित्त कंठाने या ठिकाणी आयुष्य चाललंय जाणार आहे. जेव्हा जाणार आहे काळ ग्रासणार आहे हेही जाणलं. पण हा दिवस गोड होण्याकरता हा गोड होईल. पण या ठिकाणी जर मरण अशा स्वरूपाचं आलं तर अजिबात गोड होणार नाही. पितामह भीष्माचार्यांचे बोल आहे. पितामह सांगतात त्या ठिकाणी शरपंजी पडलेलं आहे. बाणाचं प्रत्येक शरीरामध्ये बाणाचं टोक घुसलेलं आहे. रोमा कंठामध्ये प्राण येऊन अडकलेला असताना कुठल्याही प्रकारच्या रोगाने या जीवाला ग्रासू नये अशा प्रकारचं मरण यावं. तो म्हणेल माझा गोड झाला शेवटचा दिवस गोड झाला. ऐका ना पितामह त्या ठिकाणी शरपंजरी पडलेला आहे. रोमा रोमामध्ये बाणाचं टोक घुसलेलं आहे. रोमा रोमामध्ये बाणाचं टोक घुसलेलं असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनवणी करतायत देवा या ठिकाणी हा पडलेला पितामह तुला विनवणी करतोय. आज शरपंजरी पडलेला आहे. आज या ठिकाणी विनवणी करतोय. ज्या वेळेला माणसाचा अखेर येईल शेवट येईल ना त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारच्या रोगाला ग्रासू नये एवढी विनंती आहे. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याचे बोल आहे माई बाबा भगवंत त्या ठिकाणी पितामहाला सांगतात पितामह शरपंजरी आहे आज्ञा करताय का विनवणी करताय. त्यावेळेला पितामह सांगतात खरं सांगू देवा आजपर्यंत ऐकलं होतं कपटी होतासे ऐकलं होतं. देवा आजपर्यंत ऐकलं होतं कपटी होतासे ऐकून होतं. पण आज प्रत्यक्षात अनुभवलंय. आणि मरणासन्न परिस्थितीमधला हा भीष्माचार्य हा पितामह आज्ञा करण्याच्या अवस्थेत असेल कसा सांग ना कृष्णा. पण ऐक ना एक सांगतो माणसाचा खेळ जर आला ना त्याच्या जीवनात तर एका भक्ताचं तुला या ठिकाणी अर्ज आहे. तो अर्ज पास करायचा की फाडून फेकून द्यायचं तुझं तू ठरव. जावं प्रत्येकाला लागणार आहे. एक दिवस प्रत्येकाला इहलोकीचा प्रवास थांबवायचा आहे. इहलोकीतनं जायचं आहे. आणि जाता 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 खरं तर या आयुष्यामध्ये आल्यानंतर खरं तर तुमच्या आमच्या करता निर्मित केलेले 2 पृष्ठ आहे. त्या पृष्ठामधलं एक पानही आज या ठिकाणी हरपलंय. त्या पानाचं नाव आहे पिता नावाचं एक छत्र बापा नावाचं एक छत्र. सांगेल तुम्हाला शेवटी माई बाप जसं वहीला कवर 2 असावे एक पुढचं पृष्ठ आणि शेवटचं एक कडक पृष्ठ. त्या कडक पृष्ठांपैकी पहिल्या पृष्ठाला आम्ही नाव दिलंय त्याला माई नावाचं छत्र आहे माई बाप. आणि दुसऱ्या कडक पृष्ठाला नाव दिलं त्याला बाप नावाचं छत्र आहे. सांगू मला एक सांगा ना थोडस व्यावहारिकतेने बोला. सायकल असते बरोबर आहे. सायकलला चाक किती हो 2 चाक. 2 चाकांपैकी पहिलं चाक आईला द्याल की बापाला. कुणाला वा कुणाला बापाला दिला आणि मागचं चाक आईला दिलं मान्य आहे. चला ना मला सांगा ना मला एक सांगा त्या सायकलला बसायचं सीट म्हणजे कॅरियज कोणत्या चाकाला. पटपट बोलत चला वेळ कमी आहे. बसायचं सीट कॅरियज कोणत्या चाकाला मागच्या चाकाला. स्टँड बरं बाजारामध्ये सायकल गेली. नांदगावच्या बाजारामध्ये सायकल गेली. कधी असतो बाजार गुरुवारच्या बाजाराला त्या ठिकाणी आज गुरुवारच आहे का. आजच्या बाजारामध्ये
त्या ठिकाणी सायकल गेली. सायकल गेल्यानंतर सायकल उभी करायची, त्याच्याकरता सायकलला 2 ब्रेक असतात माईबाप. तर 2 ब्रेक पैकी एक महत्वाचा ब्रेक असतं. ते ब्रेक कोणतं? मागचं ब्रेक. तिथं गेल्यानंतर त्या बाजारातनं, गुरुवारच्या बाजारातनं सायकल चोरीला जाऊ नये म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी टाळा असतो, कुलूप असतो. ती कुलूप कोणत्या चाकाला? मागच्या चाकाला. वा, कॅरियज मागच्या चाकाला, कुलूप मागच्या चाकाला, स्टँड मागच्या चाकाला, मेन ब्रेक मागच्या चाकाला, सगळं मागच्या चाकाला. मागचं चाक दिलं कुणाला? मान्य आहे? आईला दिलं. पण मला सांगायचं एक, आज तुमच्या आमच्यापर्यंत गेला तो एक पुढचं चाक आहे, ते बाप नावाचं छत्र आहे. पण पुढच्या चाकाकडे आहेत काय? ऐका ना माईबाप, सर्वस्वी श्रेय आयुष्यामध्ये आल्यानंतर आईला माईला नक्कीच द्या. सर्वस्वी श्रेय जीवनामध्ये आल्यानंतर आईला माईला नक्कीच द्या, कारण ती जीवनाचा एक आधार आहे. पण सांगू, कधीतरी पुढच्या चाकाला धरून त्या अस्तित्वाला आधार द्या. बाप करी वडी लेकराची वडी, 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 आपली कुरवडी करणी, आपली कुरवडी करणी, बाप करी वडी लेकराची वडी, बाप करी वडी बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुले कुरवंडी वाळवून आयुष्याचं कातड करेल, पण लेकरांसाठी झटेल, त्याचं नाव जगतामध्ये बाप आहे. पुढचं चाक तुम्ही आम्ही बापाला दिलंय. पण एक सांगू, सायकलच्या पुढच्या चाकाकडे एकच काम आहे माईबाप. आयुष्याच्या वळणावरती आल्यानंतर संसार रूपी सागर थाटत असताना, आयुष्याच्या वळणावरती आल्यानंतर संसार रूपी सागर हा थाटत माटत असताना, आयुष्यामध्ये कुठून कुठं टर्न घ्यायचा हे रस्त्यात ज्याच्याकडे आहे ते पुढचं चाक म्हणजे ते बापाचं आहे. आणि बाप नावाचं छत्र आहे. बाप त्याला कळालं. एक शेवटचं उदाहरण सेवेला आणि सेवेला विराम देईल. बाप त्याला कळालं हो, स्वराज्याचा धनी प्रतिपालक हिंदुभूषण कुळवाडी, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण हिंदू हृदय सम्राट श्रीमंत योगी श्रीमान योगी छत्रपती शिवराय. ऐका ना, ज्या वेळेला मायबाप 32 मनाचं सिंहासन मिळालं आणि सिंहासन मिळाल्यानंतर त्या ठिकाणी दिवसभरचा राज दरबार राजगादी बघितली. सगळं बघितल्यानंतर मनामध्ये हर्ष मोह उत्साह सगळं काही त्या ठिकाणी अवलंबिलं होतं. सगळं काही त्या ठिकाणी जीवनामध्ये दडलेलं होतं. दिवसभरच्या राजगादी, दिवसभरचा राज दरबार, दिवसभरची मावळं बघितली, जनता बघितली, माय माता मावल्या सगळ्यांना बघितलं. सगळ्यांना बघून झाल्यानंतर संध्येचा समय झाला, संध्याकाळची वेळ झाली. ऐका ना, संध्याकाळची वेळ झाली आणि या रयतेचा राजा ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी बसण्याकरता एक मोठं या ठिकाणी जागा मिळते, आसन मिळतंय, त्याची कृपा आहे म्हणून इथे आसन मिळतं. ऐका ना, तो रयतेचा राजा त्या ठिकाणी 32 मनाचा त्या राजगादीवरनं उठला आणि उठल्यानंतर थेट मासाहेब आऊसाहेब महासाहेबांच्या जिजाऊ साहेबांच्या मालामध्ये चालता झाला गेला. आऊसाहेब त्या ठिकाणी खट्टावरती बसलेला होता. खट्टावरती बसल्यानंतर आऊसाहेबांजवळ गेले राजे. राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर आऊसाहेबांच्या गुडघ्यावरती डोकं ठेवलं. आऊसाहेबांच्या गुडघ्यावरती राजाने डोकं ठेवलं आणि रयतेचा राजा मासाहेबांच्या गुडघ्यावरती डोकं ठेवून डसा रडतोय मायबाप. रडत असताना ते ठिकाणी आऊसाहेब मासाहेबांनी विचारलं, राजा काय झालं रडायला? का रडताय तुम्ही? ज्याच्यासाठी उद्या आयुष्यामध्ये पराकाष्ठा केली ते पराकाष्ठेचं धन आज तुमच्या पदरी पडले, का रडताय तुम्ही? रयतेचा राजा सांगतो, माय खरं सांगू का, आज आठवते ती वाणी ज्या वेळेला लहान वयामध्ये असताना, ज्या वेळेला ती वाणी रामायण महाभारतासारखी गोष्टी तू सांगायची ना, त्या सांगत असताना कुठेतरी विचारसरणी येत होती. कधीतरी वाटत होतं रामासाठी कौशल्याची झाली होती कसरत, कधीतरी वाटतं रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत, झाली होती कसरत. पण शेवटी जो पुत्र वियोगाने मरण पावतो ना, तो बाप असतो मात्र राजा दशरथ, तो बाप असतो मात्र राजा दशरथ. लेकरांसाठी त्या ठिकाणी जो झटतो तो बाप असतो मात्र. एवढंच नाही, याच्याही पुढे वाटतं कधीतरी देवकी यशोदेचं प्रेम मनामध्ये साठवावं वाटतं. कधीतरी देवकी यशोदेचं प्रेम जरूर आणि जरूर मनामध्ये साठवावं वाटतं. पण अलट आणि अचटपुरामधनं आपला बाल गोपाल कृष्ण कन्हैयाला टोपलीमधनं घेऊन जाणारा तो बाप वसुदेव सुद्धा कधीतरी आठवावा लागतो. तो बाप वसुदेव सुद्धा कधीतरी आठवावा लागतो. कालच माई सावित्री माईंचं त्या ठिकाणी माईबाप त्या ठिकाणी कालची जयंती झाली, बरोबर आहे. त्या सावित्री माईंचं कौतुक, ज्योतिबांची ओढाताण जी काय सावित्रीबाईंचं कौतुक अवश्य केलं जीवनामध्ये. त्यांच्या पाठीमागे सडे शिंतोडे अंगावरती झेलणाऱ्या त्या ज्योतिबांची ओढाताण विसरून तुम्ही मला चालणार नाही. जिजाऊ आऊसाहेब मासाहेबांचं कौतुक अवश्य जीवनामध्ये करा, पण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पडद्यामागे
म्हणतात म्हणजे कोट बंदिस्त असणारा त्या राजा शहाजींची ओढाताण विसरून तुम्हा मला चालणार नाही. तो एक बापच होता सांगेन तुम्हाला. जिजाऊ आई सर्वांच्या त्या ठिकाणी गुडघ्यावरती डोकं ठेवले रयतेच्या राजानं. रयतेचा राजा ढसा ढसा रडतोय. मासाहेबांना विचारलं जेवढं आयुष्यामध्ये स्वराज्याचं स्वराज्य करायचं आयुष्यामध्ये स्वप्न बाळगले ते स्वप्न सत्यामध्ये उतरले राजा का रडताय तुम्ही? त्यावेळेला मासाहेबांना जिजाऊ साहेबांना रयतेचा राजा सांगतो खरं सांगू आऊसाहेब आयुष्यामध्ये जे हव्यास होतं ते नक्की मिळालंय. पण आज वाटतं कधीतरी तुमच्या कपाळावरचा कुंकू म्हणजे आमचा बाप राजा शहाजीराजा जिवंत असताना किती बरं वाटलं असतं. बापाची किंमत त्याला विचारू त्याला कळते बापाची किंमत म्हणून कुठेतरी म्हणतात बाप आहे जणू की वाल्हा कोळ्याची जमाता. बाप आहे जणू की वाल्हा कोळ्याची जमात. त्याच्या बापामध्ये नाही कुणी वाटेकरी होत असा कारे बाप माझा जसा पाण्यातला मासा. त्याच्या डोळ्यातील थेंबा पुन्हा दिसणार कसं. आयुष्यामध्ये कधी रडत नाही माईबाप पण एक वेळचा प्रसंग फक्त डोळ्यासमोर आठवा ज्यावेळेला स्वतःची लेख त्या ठिकाणी तळहाताच्या पाळण्याप्रमाणे त्या ठिकाणी पाळण्यावरती तळहाताच्या फोडाप्रमाणे जिला जपलं ती स्वतःची लेख ज्यावेळेला मंगलमय सुरमय वाद्य वाजत असताना मंडप सोडून जाते ना तो एक क्षण आठवा फक्त. बाप साठवी तो अश्रू फक्त एक क्षणासाठी. बाप साठवी तो अश्रू फक्त एक क्षणासाठी. जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी. एवढ्या आयुष्यामध्ये न रडणारा बाप एका वेळेला रडून जातो त्याचं नाव जगतामध्ये बाप आहे. असं एक बाप नावाचं छत्र आज या ठिकाणी हरपलेलं आहे समस्त पवार पाटील परिवारामधनं. भाऊसाहेब लक्ष्मण पाटील पवार यांचे पिताश्री अर्थात लक्ष्मण पिराजी पाटील पवार. बाबांनी अखेर इहलोकीचा प्रवास या ठिकाणी थांबवलाय. परलोक यात्रेला त्यांचं गमन आहे. विशेष रूपाने आधी करून या ठिकाणी उपस्थित असणारी या सेवेकरता आवर्जून उपस्थिती ज्यांनी दिली ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तवपवृद्ध परमादरणीय परमस्नेही गुरुतुल्य असणारे परमादरणीय आमचे राजेंद्र लक्ष्मीनगर आपल्या गावाचं भूषण असणारे परमादरणीय राजेंद्र काका असतील गोड अशी गायनाला साथ केली. विनेकरी बाबा असतील त्याचप्रमाणे शेजारी असणारे भालूरकर. तसं तर सारेगाव मामाचं आहे पुढं नाही म्हणायचं मला सगळे आहे कामाचे नाही का. परम आदरणीय बाळू महाराज मडके भालूरकर अगदी गोड अशी या ठिकाणी साथ दिली. विशेष रूपाने त्यांचे या ठिकाणी आभार. परम आदरणीय आमचे परमस्नेही स्थिर भक्तपर्यंत अगदी मुलीसारखं मुलीवर प्रेम करणारे मातुल ठाणवणार आले आमचे शिवाजी मामा आहेर असतील गोडशी साथ केली. आधी करून सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आसपासची परिसरातील पंचकृषीतील आप्तेष्ट गणगोत्र इष्ट मित्र स्वजन सगळे सर्वांमधली उपस्थित असणारी त्याचप्रमाणे समाधान भाऊ असतील अगदी आधी करून सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. सर्वांचं नामोल्लेख करणे या ठिकाणी शक्य नाही. सर्वजण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आपण उभं राहिला. विशेष रूपाने सर्वांच्या मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करू इच्छिते. त्याप्रमाणे आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं भूषण असणारे अगदी कानाकोपऱ्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव त्या ठिकाणी गाजलेलं आहे ते परिसराचं वैभव आपल्या परिसराचं आपला भाग्य म्हणावं लागेल आज त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या सेवेला हजेरी दिली. परम आदरणीय परम स्नेही मोठा बंधू समान असणारे आमचे श्रावणजी महाराज बनाळे असतील गोड अशी गायनाला साथ दिली. विशेष रूपाने त्यांचंही ऋण परम आदरणीय बंधू शंकर भाऊ असतील. परम आदरणीय आपल्या गावचे भूषण असणारे परम आदरणीय गुरुतुल्य गुरु समान असणारे आमचे परम आदरणीय सोमनाथजी महाराज जपे असतील. विशेष रूपाने आज त्यांनी वेळात वेळ काढून या सेवेला हजेरी दिली. त्यांचे विशेष रूपाने या ठिकाणी ऋण व्यक्त करते. हार्मोनियम वादक परम आदरणीय आमचे मामाश्री निकम मामा पोलीस पाटील भलूरकर आवर्जून उपस्थित आहे. मनस्वी मनापर्यंत ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे गोड अशी या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे दोनही मृदुंगाचार्य यकोळी बरोबर ना
लक्ष्मीनगर. परमादरणीय ऋषिकेशजी महाराज असतील गोड अशी या ठिकाणी मृदुंगाला साथ केली. त्याचप्रमाणे परमादरणीय शुभम महाराज जमदडे बंधू गोड अशी मृदुंगाला त्यांनी या ठिकाणी साथ केली. विशेष रूपाने त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करते, आभार व्यक्त करू इच्छिते. त्याप्रमाणे हा गोड आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचविण्याचं कार्य केलंय ते परमादरणीय परमस्नेही गोड असं ज्यांचं ध्वनी मुद्रा सहाय्य आहे ते शिवशक्ती साऊंड सिस्टीम वडाळीकर गोड अशी या ठिकाणी ध्वनी मुद्रण केलंय. त्यांचे विशेष रूपाने आभार. आणि जाता जाता चुकलं असेल अज्ञानी लेकराचे बोल समजून ज्यांनी माफ केले ते तुम्ही आम्ही सर्वजण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करण्या अगोदर कलम मला माहित आहे मी तुमचे आहे तुम्ही माझे आहे ना. मी तुमचे आहे महिला मंडळ आहे ना. मी तुमची तुम्ही माझे आहे ना. हा तर म्हणा राजू मामा लक्ष द्या तुम्ही मी तुमची तुम्ही आहे ना. मग द्या ना तेवढे कानातले काढू. जपे बाबा दिलेच कुणी ठेवा जपून नाही देणार का डोंगरात असं जाता जाता. आणि खर तर हा गोड खिळीमिळी आनंद हा उत्साह ज्यांनी घडून आणला बाबा गेलेत पण खरं तर त्यांना म्हणावं लागेल माझा शेवट फार गोड केला. हा शेवट गोड करण्याकरता कारणीभूत आहे परमादरणीय अर्जुन मामा पवार असतील, गोरख मामा पवार असतील, समाधान मामा पवार असतील. गोड असं आयोजन नियोजन त्यांनी या ठिकाणी केलंय. विशेष रूपाने जाता जाता ही सेवा सर्व उपस्थित असणारी सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध सर्व मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करण्या अगोदर विशेष रूपानं पुनश्च एकदा जे चुकलं असेल अज्ञानी बुद्धीचे दोष समजून माफ करा. बरोबर असेल ते गुरुमौली गुरुवर्य शांती ब्रह्म त्र्यंबकेश्वरानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर यांचा कृपाशीर्वाद म्हणून तुमच्या समोर ठेवलाय. जाता जाता ही सेवा उपस्थित असणाऱ्या माता पितांच्या चरणी सेवा समर्पित करून पुनश्च एकदा आपटेष्ट गणगोत्र सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून या विश्वगुरु माऊली ज्ञानदादांच्या पूर्ण कृपाशीर्वादाने ही सेवा लयास येऊन पोहोचली. त्या ज्ञानदादांच्या चरणी ही सेवा समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर याच्यासाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पागलो विसावा कुंटली आधावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पागलो विसावा कुंटली आधावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली आधावा तृष्णेची जय विठ्ठल.